सो आता आपण आलो आहे मंदिरात. हे माझ्या पाठी मंदिर आहे. तर आज पालखी असणार आहे. तर सर्व तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या व्लॉगमध्ये. आणि या पालखीला आपण आलो आहोत यावर्षी दरवर्षीप्रमाणे. सो आता आतमध्ये जाऊ आधी आणि काय काय आहे इकडे आपण ते बघूया. खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत, स्टॉल्स पण लागले आहेत. जाऊन आपण आतमध्ये बघूया चला. गिरेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील अणसुरे गावातल्या 12 वाड्यांचे जागृत देवस्थान म्हणून मानलं जातं. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. तर पालखीबद्दल सांगायचं झालं तर आधी देवळात 2 पालखी असायच्या, पण आता 12 वाड्यांची मिळून एकच पालखी मिरवणुकीसाठी काढली जाते. तर दरवर्षी देवदिवाळीला पालखीचा सोहळा खूप जल्लोषात साजरा केला जातो. सकाळपासून भाविक खूप श्रद्धेने मंदिरात येऊन देवाला श्रीफळ म्हणून नारळ अर्पण करून मंदिरातील मानकरी लोकांकडून गारणं घातले जातात. तर यावर्षी खूप आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या देवळात सर्व भाविकांसाठी महाप्रसाद सुद्धा ठेवला होता, ज्याचा आम्ही सुद्धा लाभ घेतला. तर हा व्हिडिओ मी अशा प्रकारे बनवला आहे की ज्यांना पालखीला येता नाही आलं त्यांना आपल्या व्हिडिओमार्फत देवाचे दर्शनसुद्धा होतील आणि स्वतः पालखीचा सोहळा अनुभवता आला असं वाटेल. तर आता मी तुम्हाला घेऊन जातो आहे मंदिराच्या बाहेर, जिकडे खूप सारे स्टॉल्स लागले आहेत. तर आपण पण स्टॉल्स फिरू, मग आपण घरी जाणार आहोत. कारण पालखीचा सोहळा रात्री आहे, तर आपल्याला परत 12-12:30 वाजता रात्री मंदिरात यायचं आहे. तर मंदिराच्या बाहेरच फिरता फिरता आपण थांबलो आपल्या या मित्राच्या स्टॉलवर, जिकडे खूप साऱ्या इंटरेस्टिंग वस्तू बघायला भेटल्या मला. आणि हा वॉशर दिसला, जिकडे आपल्या मित्रांनी वॉशर आपल्याला टेस्ट करून पण दाखवला. काकानी तर खूप मेहनत घेतली पाणी शोधून आणायला, कारण आपल्याला टेस्ट करायचा होता. पण फायनली टेस्ट झाला आणि मला खूप आवडला हा, ज्याच्याने आता आपल्याला गाडी आणि बाईक धुवायला तर आता आपल्याला टेन्शनच नाही. आता हा स्प्रे घेतला इकडे. आपला मुंबईला घ्यायचाच होता स्प्रे, बट आपला टाईम भेटत नव्हता ना बोरिवली साईड जायला, आणि इकडेच भेटला याच्याकडे हा स्प्रे. आणि मस्त टेस्ट वगैरे पण करून दाखवलं आहे. आता संध्याकाळी पण तुम्ही संध्याकाळी पण हा लॉग उशिरा अपलोड होईल, कारण हा मोठा लॉग असणार आहे. शॉर्ट्समध्ये तर मी टाकीनच. सो शॉर्ट्स ऑलरेडी आला असेल तर तुम्ही बघितला असणार. दुकान कुठे बोलला तू? कोंब्याला ना? हो, कोंब्याला आहे आपलं दुकान. कोंब्याला पण याचं शॉप आहे. कुठे कोंब्याला? हां, कोंबे स्टॉपलाच आहे. कोंबे स्टॉपलाच याचं शॉप आहे. मी तर आता घेतलं आहे इथून मस्तपैकी. एकदम आपण इन्शुरन्स पॉलिसी वगैरे काय ॲडवायझर आहे, LIC ॲडवायझर आहे, प्लस हेल्थ इन्शुरन्स, स्टार हेल्थचा आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स पण आहे. हेल्थ इन्शुरन्स पण सगळं ऑल करतो. ऑल इन वन आहे. ऑल इन वन. सो ऑल इन बघितलं तर ऑल इन वन आहे सगळं याकडे. हे अजून एक दुकान आहे जे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आहे. आणि दरवर्षी आम्ही इथून खाजे, लाडू, बदामी हलवा आणि अजून काय काय प्रकार आहेत ते घेतोच. माझे फेवरेट म्हणजे हे पिवळे खाजे, जे मला प्रचंड आवडतात. आणि हे त्याच्यात समोर असलेलं बांगड्यांचं दुकान, जिकडून आई बांगड्या घेते. सो आता आपण रात्री आलो आहे पालखीसाठी. आणि किती वाजलेत रे? आता 12 वाजून गेलेत. 11चं होतं, 12 वाजून गेलेत. सो आता आज जाऊन बघूया.
थंडी तर नव्हती, पण हे मके भाजताना बघून खायची इच्छा तर होत होती. पण थोडं कंट्रोल करून आम्ही निघालो मंदिरात, कारण आपल्याला पालखीचा सोहळा पण बघायचा होता आणि तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करून पण आणायचा होता. आणि सकाळपेक्षा आत्ता गर्दी खूप वाढलेली, स्टॉल्स पण खूप वाढलेले, खूप लांबून लांबून लोकांनी येऊन इकडे स्टॉल्स लावलेले. तर फायनली आता आपण पोचलो मंदिरात, एकदम सजवलेली पालखी बघायला. हे आतमध्ये नारळ प्रसाद हे बघून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती लोक आले तिथे. आणि हे फक्त गावातून नाही तर चाकरमानी जे मुंबईला असतात, पुणे किंवा कुठेही असतात, तिथून सर्वजण गावात येतात पालखीचा सोहळा बघायला. तर हा ढोल ताशा पथक जो आहे ना, हा खूप स्पेशल आहे, कारण ह्यांच्यामुळे दरवर्षी आपल्या गिरेश्वराच्या पालखीची शोभा अजून वाढते. तर आता तुम्हीसुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गिरेश्वराच्या पालखीचा लाभ उचला. आणि तुम्हालासुद्धा गिरेश्वराचे दर्शन खूप चांगल्या प्रकारे भेटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.
तर या शेवटच्या आरतीने समाप्त होतो आपल्या गिरेश्वरच्या पालखीचा सोहळा. तर मी सुद्धा घेतो आता तुमचा निरोप आणि लवकरच येऊन भेटीन तुम्हाला एका नवीन व्लॉगमध्ये. तर हा आपला पालखीचा सोहळा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअरसुद्धा करा, म्हणजे तुमच्यासारखंच बाकीच्या लोकांनासुद्धा आपल्या हा गिरेश्वरच्या पालखीचा सोहळा बघता येईल.